फ्रेंड्स, खूप साऱ्या मैत्रिणींचे कमेंट होते की ताई तुम्ही ब्लाऊजची फिटिंग कशी करता ती आम्हाला दाखवा। तर पहा मैत्रिणींनो, आपल्याला अगोदर काय करायचं आहे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा आपला अगोदर बरोबर आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। समजा छोटा मोठा जर असेल ना, आपण काय करतो, वरती आर्मोलच्या साईडला कट करून घेतो, पण ते कट केल्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, आर्मोल आपला मोठा होतो आणि तिथं पफ वगैरे येतो। तर कट करताना नेहमी बेल्टच्या वरच्या साईडला कट करायचं आणि मग बेल्ट अटॅच करायचा, आर्मोलच्या साईडला आपल्याला कट नाही करायचं असतं। आता हे झालं, नंतर आपण आता स्लीव्ज अटॅच करत असतो। आता स्लीव्ज अटॅच करण्या अगोदरही आपल्याला स्लीव्जचंही माप वगैरे घेऊन घ्यायचं असतं। स्लीव्ज आपल्या ज्या फिटिंगच्या साईडला आहे तिथंही आपलं स्ट्रेट आहे की नाही तेही आपल्याला अगोदर चेक करायचं असतं। तिथंही जर छोटं मोठं राहिलं तर आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस एका साईडला कपडा मोठा होतो आणि एका साईडला छोटा होत असतो। तर या दोघं गोष्टी आपल्याला अगोदर लक्षात घ्यायच्या आहे। नंतर स्लीव्ज अटॅच करतानाही आपल्याला सेंटरला कट करायचा आहे आणि मग या पद्धतीने स्लीव्जचं माप घ्यायचं आहे। जेवढा एक्स्ट्राचा कपडा असतो तो दोघा साईडला आपल्याला निघतो, सेम पद्धतीने दोघं साईडला येत असतो। जर सेंटरला कट केले आणि या पद्धतीने आपण जर स्लीव्ज अटॅच केली तर जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला बाहेरच्या साईडला निघतो। ज्यावेळेस आपण कट वगैरे नाही करत आणि एका साईडने जर स्लीव्ज आपण अटॅच केली तर जो एक्स्ट्रा एकाच साईडला पूर्ण कपडा निघून जातो आणि सेंटरला स्लीव्ज आपली येत नाही, बसतानाही व्यवस्थित बसत नाही। तर पहा किती फिनिशिंगमध्ये आलेली आहे। स्लीव्ज अटॅच करतानाही जसं ओढून वगैरे आपल्याला लावायचं नाही। जे माझ्याकडे मापाला ब्लाऊज होतं त्याचं माप घेऊन मी आता फिटिंगही करून घेणार आहे। फिटिंग करतानाही स्लीवचे कॉर्नर एका साईडला आहेत की नाही दोघं तेही आपण चेक करायचं। जर आपण चेक नाही केलं तर एका साईडला एक कॉर्नर वरती होतो आणि एक खाली होतो, मग त्यावेळेस फिनिशिंगही आपली एकदम व्यवस्थित अशी दिसत नाही। या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या राहतात, तेव्हाच ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट असं दिसतं। आता मी ज्या पद्धतीने फिटिंग करते त्याच पद्धतीने जर केलं तर धागे वगैरे काही निघत नाही। पूर्ण आतूनही ब्लाऊज जसं बाहेरून फिनिशिंगमध्ये दिसतं तसं आतूनही आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसत असतं। काही मैत्रिणी डायरेक्ट फिटिंग करता आतल्या साईडला, बाहेरच्या साईडने फिटिंग न करता डायरेक्ट आतल्या साईडला फिटिंग करतात। तर त्यावेळेस जसं जसं आपण ब्लाऊज यूज करतो त्या पद्धतीने सगळे धागे वगैरे निघत असतात आणि मग फिनिशिंग वगैरे ब्लाऊजमध्ये दिसत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हीही ट्राय करायचं। पहा स्लीवचे कॉर्नर दोघं सेंटरला कसे आले दोघं, तर ह्या पद्धतीने आपलं ब्लाऊजचे कॉर्नर पण यायला पाहिजे। तर अशा पद्धतीने फिटिंग आपली असते। तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो करायला विसरू नका।